मराठा आरक्षणाची मागणी लावून धरलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये येणार आहेत। खोपोलीतील मराठा समाज बांधव आता लोकशाहीसोबत आहेत। आपण काही प्रश्न त्यांना विचारणार आहोत। ताई, तुम्ही जरांगे पाटलांच्या स्वागताला या ठिकाणी थांबलात, इतका अभूतपूर्व लढा उभा केलाय, तुम्हाला काय वाटतो मनोज जरांगे पाटलांसारखा माणूस राजकारणात यायला हवा की नको? नाही, राजकारणामध्ये नकोय, त्यांचं मराठा आरक्षणमध्ये आहे तेच बरोबर आहे। तुम्हाला काय वाटते, तुमचं मत काय? नाही ते राजकारणात नको आहेत। का नको आहे राजकारणात? कारण राजकारणात आले तर मागच्यासारखंच व्हायचं, आरक्षण तिथेच थांबायचं। नक्की। तुमचं मत काय आहे, मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं की न यावं? मुळात जरांगे पाटलांनी पहिल्या सुरुवातीला सांगितलं आहे की मी राजकारणाच्या विरहितमध्ये हा मराठ्यांचा लढा लढतोय आणि त्यांनी त्या राजकारणाचा विषय इथे येतच नाही आहे आणि मराठा समाजासाठी ते लढत आहेत आणि म्हणून आम्ही बहुसंख्येने ह्या ठिकाणी खोपोलीमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहेत। ताई, तुमचं वैयक्तिक मत काय आहे मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत, राजकारणात यावं की न यावं? आमचं सुद्धा आमच्या सकल पूर्ण महिला भगिनीतर्फेच आमचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटील साहेबांनी राजकारणात येऊ नये। कारण राजकारण लागलेले म्हणून हा जो काही निर्णयाला जो काही लांबणीवर पडला निर्णय हा एकमेकाचा राजकारण करूनच, त्यामुळे आम्हाला आमचं असं म्हणणं आहे वैयक्तिक की मनोज जरांगे पाटील साहेबांनी राजकारणात न येता हा जो काही लढा आहे त्याला आम्ही सकल भगिनीच्या आहोत आणि जसे आमचे बंधू आहेत त्यांच्यासोबत, तसेच आम्ही सर्व महिला भगिनी त्यांच्यासोबत आहोत आणि इथून पुढे आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, घेणारच। नक्कीच। तुम्हाला काय वाटतंय? अहो, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जे मुख्यमंत्री झाले ते मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। मग ह्या सगळ्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं तरी काय मराठा समाजाला? त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं मनोज जरांगे पाटील हे राजकारणात नाहीत म्हणून हा सगळा सकल महाराष्ट्रातला देशातला सगळा मराठा बांधव हा त्यांच्यासोबत उभा आहे, कारण ते राजकारणात नाहीत म्हणून। निश्चित। अजून काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत। तुमचं मत काय आहे जरांगे पाटील? माझं मत पण तेच आहे की राजकारणामध्ये ते आलेच नाही पाहिजेत। जे राजकारणामध्ये आलेत ना त्यांनी काय केलंय, काहीच नाही केलं ना। मराठीसाठी काय केलंय? जे आपले मराठी जे आहेत समजा खासदार आमदार, त्यांनी तरी काय केलंय? अजूनपर्यंत काहीच नाही केलं। मग आता हे राजकारण नाहीच पाहिजेत। सगळ्या मराठ्यांनी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि आपल्याला आरक्षण मिळून घ्यायलाच पाहिजे, असं आपलं म्हणणं आहे। बाकी काय? ताई, तुमचं काय मत आहे, तुमची प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया ही आहे की आरक्षण आम्हाला पाहिजे आणि जो राजकारण आहे तो राजकारण त्यांनी आधीच सांगितलं की राजकारण हा बाजूलाच राहू दे। कारण की आमच्या ताई म्हणतात तसं की ज्यांनी राजकारण खेळला तो राजकारणच खेळत राहिला आणि जो समाजाकडे त्यांनी दुर्लक्ष केला, म्हणून ते म्हणतात की आम्हाला ना समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणून राजकारण हा आपण साईडला राहू द्या। जेवढ्या समोर प्रतिक्रिया आल्या त्या सर्वांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांनी फक्त मराठा समाजासाठीच आंदोलन करावं, राजकारणात येऊ नये। तुम्हाला काय वाटतंय, मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं का? नाही, कारण गेल्या 20-22 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो। मी सुद्धा त्यांच्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे। मराठा समाजाचे अनेक नेते याच्या आरक्षणासाठी बळी गेले, त्यात आमचे स्वर्गीय अण्णा पाटील असतील, आमचे विनायकराव मेटे असतील, हे जे मंडळी गेले हे थोडा राजकारणाचा अंश असल्यामुळे आम्ही एवढ्या ताकदी वेळोवेळी उभ्या केल्या, परंतु आम्ही मागे पडलो। आता आम्हाला असा एक नेता मिळाला आहे, त्याच्यामुळे आम्ही न हटणारा मराठा आमच्याबरोबर असल्यामुळे मराठा त्यांच्याबरोबर आहे ना मराठे, आणि ह्यांनी आता राजकारणात येऊ नये। हे त्यांच्याकडे एवढं समाजाचं मोठं पद आहे, त्याच्यासाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेतच। तुम्हाला काय वाटतं? निश्चितच पाटील साहेबांनी राजकारणात येऊ नये, कारण जरी मराठा आरक्षण पाटील साहेबांनी मिळून दिला आणि ते राजकारणात जर गेले तर काय होणार आहे की आरक्षण मिळालं म्हणजे सर्व संपलं असं होत नाही। ह्याच्यापुढेही मराठ्यांच्या वेगवेगळ्या सुविधांसाठी त्यांना लढा द्यायला लागणार आहे आणि राजकारणात जाऊन ते त्यांना करता येणार नाही, म्हणून त्यांनी राजकारणात जाऊ नये आणि मराठ्यांचा असा सतत लढा त्यांनी कायमस्वरूपी करावा आणि नवीन फळी पण तयार करावी आणि त्यांच्या ह्याच्यावर ते किंग मेकर व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे। एकूणच सर्व जणांची एकच प्रतिक्रिया आहे की मराठा समाजासाठी उभा राहिलेला हा मराठा योद्धा आहे आणि या योद्ध्याची ओळख ही राजकारणात पुसली जाऊ शकते। त्यामुळे मनोज जरांगे पाटलासारख्या मराठा योद्ध्यांनी राजकारणाची कास धरू नये। कॅमेरामॅन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।